दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर. पूरग्रस्तांसाठी 5 लाखांची मदत जाहीर. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा. नागरिकांनी पुढील 2 दिवस घरातून बाहेर न पडण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. शेतकऱ्यांसाठी 1 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा. माजी आमदार धीरज देशमुखांची सरकारकडे मागणी. परभणीमध्ये धनगर समाजाचं 1 दिवसीय धरणे आंदोलन. एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, धनगर समाजाची मागणी. मागण्यांची दखल घ्या नाहीतर रास्ता रोको आंदोलन करण्याचा दिला इशारा. भारतीय संघाला डिवचणाऱ्या हॅरिस रौफवर आयसीसीची कारवाई. तर हॅरिस रौफच्या मॅच फीमधून 30% दंड कापला जाणार. लेहमधील हिंसाचार प्रकरणी सोनम वांगचुक यांना अटक. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत सोनम वांगचुक यांना घेतलं ताब्यात. अकोल्यामध्ये मुस्लिम बांधवांकडून आय लव्ह मोहम्मदचे बॅनर घेऊन आंदोलन. मुस्लिम बांधवांकडून कानपूरच्या घटनेचा निषेध. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांचा बंदोबस्त तैनात. बीडमधील व्यापाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न आणि लूट प्रकरणी गोट्या घेतेवर पुन्हा एकदा मकोका अंतर्गत कारवाई. गोट्या घेते वाल्मिक कराडचा समर्थक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.